प्रत्येक विषयाला बोलायचं, ज्यांना बोलायचं असेल त्यांनी नगराध्यक्षाशी बोलायचं, नगरसेवकांनी एकमेकांशी बोलू नये अशी माझी इच्छा आहे. हे स्पष्ट आहे. नगराध्यक्ष आता समुद्र 4 वर्षानंतर सभा झाली आणि याच्या अगोदर सुद्धा सभा झाली का नाही झाल्या का कागदोपत्री झाल्या याची मला शंका आहे. कारण इथे आम्ही ज्यावेळेस आलो तर सभागृहच नव्हतं. कालच्या काल ते सभागृह तयार केलं गेलं आणि कालच्या काल सभागृह तयार करून आजची सभा त्या ठिकाणी ठेवण्यात आली. अत्यंत दाट जागा आहे, छोटी जागा आहे, पण किती बी असलं तरी सभा घेणे जरुरीची असते. आणि खेडीमेडीच्या वातावरणात आज ही सभा जोरदार झाली. 250 विषय या ठिकाणी मंजूर केले गेले आणि तो अध्यक्षाचा अधिकार आहे. समोरच्यांनी ज्यांनी काही विरोध केला असेल त्यांचा विरोध करण्याचा अधिकार आहे. कारण विरोधी पक्षसुद्धा लोकशाही पद्धतीने जिवंत असला पाहिजे आणि त्यामध्ये जिवंतपणा असला तरच लोकशाही पद्धत टिकते असं आमचं मत आहे. आणि त्याच माध्यमातून आम्ही त्यांना जे काही विरोध करायचा होता त्यांनी विरोध केला. त्यांचा जो विरोध होता, जे काही अर्ज होते ते नगराध्यक्षांनी फेटाळले आहे. ते फेटाळायचा अधिकार नगराध्यक्षांचा असल्यामुळे आम्ही त्या सर्व विषयांवर आता कामकाज करणार आहे. 250 विषय आज खेडीमेडीच्या वातावरणात चांगले झाले. आता दुसरा जो गट आहे त्यांनीसुद्धा आम्हाला पाठिंबा दिला आहे. जो 6चा गट आहे, 7चा गट आहे त्यांनीसुद्धा. आणि असे भरपूरसे आता मी तेवढं सांगेल की आजची पहिली सभा आहे. लवकरच आपल्याला अजून बदल दिसतील. मग जेवढी संख्या आता हिच्यात बॉडीचं हिच्यात एक असतं किंवा कोरम हा 17चा असतो. जर कोरम नाही झाला तर 15 मिनिटाने परत सभा बिना कोरमची बी घेता येते. हा बी नियम आहे. त्याच्यामुळे हे फक्त आकडेवारी जी आहे हे फक्त त्यावेळेस कामा येते की ज्यावेळेस काही मतदान असलं तेव्हा, म्हणजे उपाध्यक्षाची निवड असो, सभापतीची निवड असो, याच्यासाठी बाकीच्या मतदानाची प्रक्रिया असते. तर त्या प्रक्रियेच्या माध्यमातून आज नगराध्यक्षांनी एक चांगल्या खेडीमेडीच्या वातावरणात या ठिकाणी चांगल्या वातावरणात म्हणजे सुरुवातच चांगली झाली की सुरुवातीला नगराध्यक्षांनी आम्हाला सर्वांना काय म्हणतात त्याला खमंग ढोकळा खाऊ घातला आणि जिलेबी खाऊ घातली आणि त्या गोड याच्यामध्ये वरतून चहासुद्धा दिला. तर त्या खेडीमेडीच्या वातावरणात आज चांगला मीटिंग सभा झाली आणि मी विरोधकांचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी दृढ मताने विकासासाठी सहकार्य करावं अशीच आमची अपेक्षा आहे. नगरसेवक भाऊ हे असं काय करू नका. एकच पेशंट बाकीचे पण घेतले पाहिजे. चला ठीक आहे, ठीक आहे. आमचा प्रत्येक विषयाला आता इथे नगरसेवक कोण नाही आहे पहिले बाहेर का आपण नाही नगरसेवक नाही आहे. सर्व नगरसेवक आणि निवडून आलेले
माझी विनंती लक्षात ठेवा. माझी विनंती आहे माझी विनंती समोरच्यांना आहे की आपण जे काही बोलायचं एक मिनिट ज्यांना बोलायचं असेल त्यांनी नगराध्यक्षाशी बोलायचं, नगरसेवकांनी एकमेकांशी बोलू नये अशी माझी इच्छा आहे. हे स्पष्ट आहे. गेल्या बोलायला त्यांनी माहिती आहे. नगराध्यक्ष जे काही आहे